अगं 33 कोटी देवाच्या नावाने आजपर्यंत तू व्रतवैकल्य केले, पूजा अर्चा केली, तरी त्यातील एक देव तरी पावन झालाय का? नाही. बागा, ए बागा, अगर रामू रामू रामू, न जाणे आज तुझी खूप खूप आठवण येते, खूप आठवण येते. बघ बघ, तुझा सहवास, तुझा तो राग, अनुराग, तुझी ती निरागसता, ती समर्पिता, कसं एखाद्या चलचित्राप्रमाणे माझ्या अंतःचक्षु समोर तळत आहे. तुझा भास, आभास सर्वत्र जाणवत आहे. यशोधरा जशी गौतमाची, तशी रमा तू या भिवाची. यशोधरामुळे सिद्धार्थ बुद्ध झाला, रमा तुझ्यामुळे हा भिवा बॅरिस्टर झालाय. खरंच रामू, चंद्राने तुझ्यापासून झिजणे शिकावे, ज्योतीने जळणे शिकावे, तर जगण्याने मरणे शिकावे. रामू रामू, अगं अगं, हे रामू रामू. हो हो साहेब, आले आले. काय, बरं वाटत नाही? हो हो, आज डोकं फार दुखतंय ग. चेपून देऊ काय? हो, जरा जरा चेपून दे. साहेब साहेब, काय? तुमच्या अंगात ताप पण आहे. हो हो आहे. साहेब, ताप म्हटलं की दरदरून घाम फुटतो आणि काळजात एकदम धस्स होतो. हो, पण पण असं असं का व्हावं रामू? साहेब, तुम्ही साता समुद्रापलीकडे त्या परदेशात असता, आम्ही अवदशा असलेल्या या घरात राहतो. कसे जगतो, कसे राहतो, आमचं आम्हाला ठाव. आम्ही भोगलेले भोग तुमच्या वाट्याला येऊ नयेत असंच वाटत आलंय साहेब. साहेब, तुम्ही जे अनुभवलं नाही, पाहिलं नाही, ते अनुभवलंय मी. तापात इंदूचं तळमळणं, औषधाविना गंगाधराचं तडफडणं, उपचाराविना राजरत्नाचे ते विवळणं आजही डोळ्यासमोर उभा आहे. केविलवाणा त्याचा तो आक्रोश आजही मी ऐकत आहे. आजही मी ऐकत आहे साहेब. रामू रामू, अगं थांब ना जरा. साहेब, आज बोलू द्या, मन हलकं करू द्या. बाळापासूनही पोरं बेवारस अनाथासारखी गेली. हो, वर्णावर पांघरायला नवीन चिरोटी सुद्धा मिळाली नाही बिचाऱ्यांना. जुन्या पुराण्या कापडात गुंडाळून हातावर सार करावं लागलं. साहेब, लई सोचलं, लई भोगलं, तरी तुमच्यासाठी जगत आहे बघा. तुमच्यासाठी वाटतं कधी कधी माझं जगणं म्हणजे गरिबीच्या ओल्या सरणावर ठेवलेले ओले मरणच आहे. धड जगतही नाही, धड पेटतही नाही, आणि धड मरतही नाही. रामू, स्वतःला अशी उद्ध्वस्त झालेली समजू नकोस. अरे, तू माझी हिंमत आहेस. मी तुझ्या पाठीशी. अगं सारखे दुःख उगाळत बसशील, कुरवाळत बसशील, तर आपलं पुढचं जीवन उदास आणि भकास होऊन जाईल. रामू, आपले दुःख आता सर्वव्यापी करू. आपली लेकरं समाजाच्या लेकरात समरस झालेली आहेत असं आपण समजू, आणि तसंच पाहू.
अख्खा समाज आता आपला संसार झालेला आहे. रमा, अगं तुझ्या त्या अनवाणी पायानेच तर मला बूट आणि सूट दिलाय. तुझ्या फाटक्या पत्राने तर मला टाय आणि कोट दिलाय. तुझ्या टिमटिम त्या दिव्याने मला जगभर प्रकाश दिलाय. रमा, आज मी बॅरिस्टर असलो तरी तुझ्या कोर्टात अपराधी आहे. अपराधी आहे. तुझे सारे आरोप मी मान्य करतोय. तुझ्या इच्छा पूर्ण करू शकलो नाही याचा पश्चाताप आजही मला होतोय. रमा, मला क्षमा कर. मी कोण अशी मोठी लागून गेली साहेब, क्षमा करणारी? पण शेवटी एक तरी इच्छा पूर्ण करा माझी, म्हणजे झालं. सांग रमा, अगं सांग ना. आज तुझी इच्छा पूर्ण करणार आहे मी. सांग साहेब, माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही मला पंढरपूरला त्या विठोबाच्या दर्शनाला घेऊन चलावे. अगं पण यामुळे काही फायदा? अगं काही पुण्य तरी तुझ्या पदरात पडणार आहे का रमा? नाही ना? मग तरी मला वाटलंच तुम्ही यात फाटे फोडणार म्हणून. प्रश्न फाटे फोडण्याचा नाही रमा. अगं देव दर्शनाचा आहे, देव दर्शनाचा. हे बघ रमा, तू मला सांग, आजवरी विठोबाच्या नावाने तू किती उपास तापास केले, जप तप केले, तरी तो तुझा देव धावून आलाय का? आलाय का? अगं 33 कोटी देवाच्या नावाने आजपर्यंत तू व्रतवैकल्य केले, पूजा अर्चा केली, तरी त्यातील एक देव तरी पावन झालाय का? नाही ना? नाही ना? मरीमायच्या नावाने दंडावर काय धागे दोरे बांधले, गळ्यात त्यांच्या नावे ताईत लटकवले, त्याचा काही फायदा झालाय का? नाही ना? उलट तुझी ती लाडकी इंदू, माझा लाडका तो राजरत्न गंगाधर, सारेच तुला आणि मला सोडून गेले. का धावून आला नाही अशा वेळी त्या लेकरांच्या रक्षणासाठी तुझा तो पंढरीचा पांडुरंग? रामू, अगं माय म्हणून रुक्मिणी आणि बाप म्हणून विठ्ठल तरी यायला पाहिजे होता का तुझ्या सांत्वनासाठी, तुझ्या अश्रू पुसण्यासाठी, पाठीवरून मायेचा हात फिरवण्यासाठी. पण ते अजून आलेले दिसत नाही आणि पुढेही येणार नाही. रामू, मी जे काही बोलतोय ते कळतंय ना ग तुला? हो, कळतंय ना. रामा, एकदा तू पंढरपूरला जाऊन आलीस, काय बितलं तुझ्यावर तिथे कळतंय ना तुला? माहिती आहे ना? अगं महार म्हणून त्या भडगुंच्या बळव्याने तुला मंदिरात येऊ दिले आणि तुझ्या देवाने तुझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. शेवटी घरी येऊन ठसा रडलीस. तुझी ती थोरली जाऊ लक्ष्मी पंढरपूरला गेली, विठोबाचे दर्शन घेतले, कॉलरा झाला आणि तिथेच वारले. रामू, तुझी ही साधी सुधी गोष्ट झाली, परंतु सर्वश्रेष्ठ परम भक्त आपला चोखामया संत, त्याचे तरी किती हाल झालेत म्हणून सांगू ग. ज्याने आयुष्यभर पांडुरंगाची भक्ती केली, मरेपर्यंत पंढरीची वारी केली, त्याला सुद्धा या पापी पंड्यांनी मंदिरात येऊ दिले नाही. दर्शनासाठी तो व्याकुळ झाला, तरी देवाला पाझर फुटला नाही. शेवटी पायरीवरच मेला आणि लाथा खायला पायरीचा दगड झाला. तर अशी गत आहे ही रमा आपल्या महार जातीची. अगं या देशात माणूस म्हणून जन्मास येणं म्हणजे महापाप आहे, महापाप. आणि त्याहीपेक्षा महार म्हणून जन्मास येणं म्हणजे महाघोर अपराध आहे, महाघोर अपराध. रामू, फक्त भजनात आणि कीर्तनात, पोथी पुराणात ऐकतो आपण, झाला महार पंढरीनाथ, म्हणजे पंढरीनाथ महार झाला, महार. पण प्रत्यक्षात काय, याच महाराला पंढरीनाथ कधीच पावन झाला नाही. कारण काय सांगू शकतेस? कारण एकच, विटाळ विटाळ विटाळ, दुसरं काय? वाह, छान
छान. तुला हे कळलं, खरंच खरंच फार छान झालं. आता तू मला सांग, ज्या पांडुरंगाला आपल्या स्पर्शाचा, दर्शनाचा, सावलीचा विटाळ होतो, तो देव सर्व शक्तिमान असू शकतो का? नाही, सांग ना, तू असू शकतो का? नाही नाही नाही. अगं, ज्या स्वयंभू पांडुरंगाला आजवरी दीनदलितांचे, दुःखी, अनाथांचे, गरिबांचे अश्रू कधी पुसताच आले नाही, तो देव तुझा, माझा मायबाप होऊ शकतो का? रामू, नाही ना? नाही नाही. म्हणूनच सांगतोय, आणि म्हणूनच म्हणतोय रामू, पंढरपूरचा नाद सोडून दे. तो देव, तो धर्म सोडून दे. जिथे क्रूरता, निष्ठुरता, अमानुषता आहे, ते तीर्थक्षेत्र सोडून दे. अगं, ज्या पांडुरंगाने, ज्या ईश्वराने, ज्या परमात्माने तुला, मला, आपल्या जातीला धिक्कारला आहे, त्या पांडुरंगाला, त्या देवाला आपण सारे विसरून जाऊ, सोडून देऊ. चल रमा, चल, आपण दुसरे नवे पंढरपूर निर्माण करूया. पण साहेब, ते नवा पंढरपूर, तो नवा पांडुरंग कसा असेल हो? वा, छान छान. रमा, खरंच छान प्रश्न विचारलास. तो कसा असेल? आता तेच तर सांगतोय मी तुला. जिथे महाकारुण्याची मूर्ती असेल, तयाच्या दृष्टीत करुणेची वृष्टी असेल, त्या देवाला माणसाचा विटाळ होणार नाही. उलट तोच माणसाला ममतेने जवळ करेल, कुरवाळी, आणि त्याचे कल्याणही तोच करेल. पण साहेब, तिथं जातपात, भेदभाव वगैरे वगैरे नाही नाही,